आज दिनांक 2/1/2025 रोजी खासदार निलेश लंके साहेब यांच्या उपस्थितीत शेगाव तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। शेगाव शहरातील व शेगाव तालुक्यातील विविध गावातील तालुक्यातील समस्या व सर्वसामान्य लोकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार निलेश लंके साहेबांनी यात जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। यावेळी कर्मचाऱ्यांचे उद्धटपणांना कंटाळून होणाऱ्या त्रासाला व काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सर्व विभागातील प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी सर्व लोकांचे शंकाने निधनकारक करण्यात आले व भविष्यात लोकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला। यावेळी नागरिकांनी सांगितले की दर 3 महिन्यांनी जनता दरबार आयोजित करण्यात यावी। यावेळी शेगाव नगर परिषदेचे सीईओ, पोलीस अधिकारी पात्र साहेब, तहसीलदार, बीडीओ व सर्वच प्रमुख विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी निलेश लंके, प्रताप ढाकणे, शेगाव तालुका अध्यक्ष हरीश भारदे, सचिन तुजारे, मोहसिन सय्यद, बाळासाहेब डाके आदी उपस्थित होते। कलेक्टरच्या दालनामध्ये सेपरेट शेवगाव शहराची पाणी पुरवठ्याच्या बाबतीत विशेष करून किंवा अनेक राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून जी कामं प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत आपण सेपरेट नगर परिषदेची मिटिंग कॉल करतो। त्याचबरोबरीने MGP आणि जल जीवन योजनेचे 3-3, 4-4 वर्ष झाली काही पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली। मंजुरी मिळून सुद्धा काम प्रगती पथावर नाही। 4 वर्षात काम काही योजनेचं आमची भगवान बाबा योजना या योजनेचं फक्त 60% काम झाले आणि ती योजने मंजुरी 4 वर्षाची मंजुरी मुदत पण संपून गेलेली। त्यामुळे त्या विभागाची एक सेपरेट मिटिंग कॉल केलेली आहे। संजय गांधी निराधार योजना त्या योजनेच्या बाबतीत सुद्धा एक सेपरेट त्या विभागाच्या एक मिटिंग घ्यायची। प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख, न्यूज टुडे 24, शेगाव।